नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. पीक विमा 45,000 बँक खात्यात शेतकऱ्यांच्या जमा होण्याची सुरुवात झालेली आहे. नवीन लाभार्थी यादी आपल्या शेतकऱ्यांची आलेली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत या ठिकाणी 13 जिल्ह्यांपैकी सर्वाधिक म्हणजे 20,000 रुपये प्रति हेक्टरी जमा होण्यास सुरुवात नागपूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे. त्याचबरोबर ते 45,000 प्रति हेक्टरी आपला बुलढाणा, जालना, परभणी, वर्धा, अकोला, हिंगोली, बीड, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये हेक्टरीनुसार केंद्र सरकारनुसार आपल्याला रक्कमही वितरित करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. व्हिडिओ आहे स्किप न करता बघा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांचे सुमारे 22,1600 कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा 25% प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे. त्यातील आज सकाळपर्यंत 1,690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. सुमारे 634 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. सुमारे आपल्याला या वेगाने वितरण सुरू करण्यात आलेले आहे अशी माहिती आज प्रश्नोत्तराच्या तासात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एकाच प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली आहे. तुमच्या बँक खात्यात आपल्याला लाभार्थ्यांची यादी आलेली आहे आणि तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर पैसे हे वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 24 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून आपल्याला विभागस्तरीय अपील केले होते. या फेटाळून लावल्यानंतर काही पीक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले होते. या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ञ, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ व्यक्तीचे सहकार्य घेऊन 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबींदृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या पुढे सिद्ध करून कंपन्यांना पीक विमा देण्यास भाग पाडण्यात आलेले आहे. काही विमा कंपन्यांचे अपील अद्याप सुनावणी स्तरावरती आहेत. हे अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. विविध जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 1,000 रुपयापेक्षा कमी रक्कम मिळण्याबाबत बाबी केल्या आहेत. उपस्थित केलेल्या या शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा रक्कम 1,000 पेक्षा कमी असेल या शेतकऱ्यांना 1,000 रुपये पीक विमा दिला जाईल. याबाबत कार्यवाही सुरू आहे असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. विमा संदर्भात विधान परिषद आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, आमदार राम शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अमोल, आमदार आपले मिटकरी, आमदार शशिकांत शिंदे यासह विरोधी पक्ष नेते आमदार दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आपल्याला झालेले नुकसान यावर कृषीमंत्र्यांचे लक्ष वेधले. धनंजय मुंडे यांनी या सर्व प्रश्नांना सकारात्मक व समाधानकारक उत्तर देत शासनाची बाजू मांडली आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जितका तितकं शेतकऱ्यांना शेअर करा. भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. रामकृष्ण.